पेन्शनधारकांचा सध्या मुद्दा गरम आहे, म्हणजेच बऱ्याच ठिकाणी आंदोलन चालू आहे किंवा बऱ्याच ठिकाणी संसदच्या जे कार्यालय आहेत ते सुद्धा मीटिंग चालू आहेत। आणि त्यातच महाराष्ट्र राज्याचे जे श्रम व रोजगार मंत्री आहेत ॲडव्होकेट आकाश खुनकर यांच्याकडून श्रम मंत्री म्हणजे केंद्राचे जे श्रम मंत्री आहेत मनसुख मांडवीजी यांना एक लेटर देण्यात आलेलं आहे। EPS 95 पेन्शनधारकांच्या पेन्शन वाढी संदर्भातील अतिशय महत्त्वाचं ही लेटर आहे। या लेटरमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे किंवा आकाश खुनकर यांनी EPS 95 पेन्शन संदर्भातील मागणी कशा स्वरूपात केलेली आहे या संदर्भातील डिटेल माहिती सांगणारा आजचा व्हिडिओ असणार आहे। या व्हिडिओमधून संपूर्ण लेटर आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत, त्याबद्दल काही शंकाच नाही। परंतु EPS 95 पेन्शनधारकांची अपडेट नेमकी आतापर्यंतची काय आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वाच्या आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा नेमकं ही लेटर काय आहे ते। तर बघा डॉक्टर मनसुख मांडवीजी श्रम व रोजगार मंत्री भारत सरकार यांच्याकडे यांना हे लेटर देण्यात आलेलं आहे। याचा विषय आहे EPS 95 योजनेअंतर्गत पेन्शनधारकों की लंबित मांगों के संबंध में हे लेटर आहे। बघा हे श्रम व कामगार मंत्री महाराष्ट्राचे जे कामगार मंत्री आहेत यांच्याकडून 13/8/2026 ला हे लेटर देण्यात आलेलं आहे। नेमकं यामध्ये सविस्तर चर्चा काय केलेली आहे पाहूयात। तर बघा सविनय निवेदन की इस पत्र के साथ EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समिति का ज्ञापन संलग्न किया जा रहा है। EPS 95 योजना अंतर्गत आने वाले पेंशन धारकों की मांग लंबित है। इन मांगों को लेकर समिति के पदाधिकारी एवं सदस्य वर्तमान में दिल्ली में आंदोलनांत है। समिति द्वारा मुख्य रूप से 4 सूत्रीय मांग प्रस्तुत की गई है। उपरोक्त सभी पेंशनधारक वरिष्ठ नागरिक एवं वृद्धजन महंगाई के इस दौर में उन्हें मिलने वाली अत्यल्प पेंशन से उनका जीवन यापन अत्यंत कठिन हो गया है। सो अंत आपसे विनम्र अनुरोध है कि उपरोक्त पेंशनधारकों की दयनीय स्थिति को देखते हुए सहानुभूतिपूर्वक विचार कर नियमानुसार उनकी मांगों को शीघ्र स्वीकृत करने हेतु संबंधित विभाग को अवश्य निर्देश देने की कृपा करेंगे। म्हणजे 4 सूत्री ज्या मागण्या आहेत EPS 95 पेन्शनधारकांच्या, त्या 4 सूत्री मागण्या तुम्हाला माहीत आहेत, आता प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत कोणत्या आहेत ते। तर त्या 4 सूत्री मागण्या आहेत त्या लवकरच पूर्ण करा। एवढ्या थोड्या पेन्शनमध्ये त्यांचं जीवन चालवणं हे सोपं नाही असं सुद्धा या लेटरमधून म्हटलेलं आहे। तर अतिशय महत्त्वाचं हे लेटर आहे। एक कामगार मंत्री दुसऱ्या कामगार मंत्र्या म्हणजे राज्याच्या कामगार मंत्र्यांकडून देशाच्या कामगार मंत्र्याला हे लेटर जाणं हे तितकंच महत्त्वाचं होतं आणि ते गेलेलं आहे। यावरती रिप्लाय नेमका काय येतो हे पाहणं हे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तर जास्तीत जास्त ठिकाणी शेअर कराच, परंतु पुढे येणारं लेटर सुद्धा आपल्या चॅनलवर लवकरच पोस्ट केलं जाईल, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। भेटूया पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।